नमस्कार मंडळी. विरार लोकल प्रथम धावण्याच्या घटनेला 151 वर्षे पूर्ण झाली. 12 एप्रिल 1867 रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. त्यावेळी एकच गाडी सकाळी 6:45 वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी 5:30 वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची. या दिवसाच्या निमित्तानं लोकल प्रवासाच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. त्या काळी ट्रेनमध्ये महिलांसाठी दुसऱ्या श्रेणीचा डबा होता. या व्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्या काळी या ट्रेनमध्ये 3 श्रेणी होत्या. लोक सामान्यतः दुसऱ्या श्रेणीनं प्रवास करायचे. त्याचा प्रति महिलाचा दर होता 7 पैसे. तिसऱ्या श्रेणीचे तिकीट होते 3 पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास सध्याच्या वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे, हे विशेष. पण त्यावेळी पश्चिम रेल्वेवरील स्थानकही कमी होती. विरारनंतर नियल म्हणजे नालासोपारा, बसीन म्हणजे आमची वसई, पाणजू म्हणजे वसईच्या 2 खाड्यांमधील स्थानक, बेरेवाला म्हणजे बोरिवली, पहाडी म्हणजे गोरेगाव, अंधारू म्हणजे अंधेरी, सांताक्रूज म्हणजे बांद्रा, माहीम म्हणजे दादुरे, दादर आणि ग्रँड रोड अशी स्थानकं होती. बदलती रेल्वे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात 12 एप्रिल या दिवसापेक्षा 16 एप्रिल 1853 या दिवसाला अधिक महत्त्व आहे. याच दिवशी ठाणे ते बोरीबंदर ही देशातील पहिली रेल्वे धावली होती. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा 1 फेब्रुवारी 1865 रोजी प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहीम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरूप लोकलमध्ये खूप बदल होत गेले. 6 डब्यांपासून 15 डब्यांपर्यंत लोकल लांबलचक झाली. पादचारी पूल बांधले गेले. पश्चिम रेल्वेवरच जगातील पहिली महिला विशेष ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे CPRO रवींदर भाकर यांनी दिली. या रेल्वे मार्गावर रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहीत नसेल. मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे. A.K. श्रीवास्तव, पश्चिम रेल्वेचे माजी चीफ ऑपरेशन मॅनेजर. कशी वाटली माहिती? धन्यवाद.